नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी मधील गणित भाग 2 प्रकरण 1 समरूपता त्यामधील संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 मधील प्रश्न 3, 4 व 5 आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचे आहेत। प्रश्न तिसरा काय म्हणते बघा, समान उंचीच्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर 2:3 आहे। लहान त्रिकोणाचा पाया 6 सेमी असेल तर मोठ्या त्रिकोणाचा संगत पाया किती असेल। दोन समान उंचीचे त्रिकोण सांगितलेले आहेत आणि त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर 2:3 सांगितलेले आहे मुलांनो। लहान त्रिकोणाचा पाया सांगितला आहे 6 सेंटीमीटर, तर मोठ्या त्रिकोणाचा संगत पाया आपल्याला काढायचा आहे। म्हणजे जे दोन त्रिकोण आपल्याला सांगितले आहेत ते दोन त्रिकोण आपण त्रिकोण 1 हा लहान त्रिकोण समजूया आणि त्याचा पाया B1 आहे असं समजूया, आणि त्रिकोण 2 हा मोठा त्रिकोण असून त्याचा पाया B2 आहे असं आपण समजलेलं आहे। मग समान उंचीचे दोन त्रिकोण असल्यामुळे त्या समान उंचीच्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायाच्या प्रमाणात असतात, हा गुणधर्म आपण बघितलेला आहे। मग या गुणधर्मानुसार एरिया ऑफ त्रिकोण 1 छेद एरिया ऑफ त्रिकोण 2 बरोबर आहे B1 छेद B2। म्हणजेच या दोन्ही त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे संगत पायाच्या प्रमाणामध्ये असतात, हा अतिशय सोपा गुणधर्म आपल्या सर्वांच्या लक्षामध्ये असेल। म्हणून एरिया ऑफ त्रिकोण 1 छेद एरिया ऑफ त्रिकोण 2 म्हणजे या दोघांचं गुणोत्तर जे सांगितलेलं आहे ते आपल्याला इथं 2:3 सांगितलेलं आहे। म्हणून या ठिकाणी आपण 2/3 बरोबर आहे B1 म्हणजेच पहिल्या लहान त्रिकोणाचा पाया आपल्याला किती सांगितलेला आहे मुलांनो, तर 6 सेंटीमीटर सांगितलेला आहे। म्हणून या ठिकाणी 6 छेद B2 आलेला आहे। मग B2 बरोबर आहे 6 गुणिले 3 म्हणजेच आता हे B2 आपल्याला काढायचं आहे, तर B2 बरोबर आहे B2 इकडे आलं आणि हे 3 इकडे 6च्या गुणाकारामध्ये आलं आणि हा 2 इकडे भागाकारामध्ये येतो, म्हणजे 6 गुणिले 3 छेद 2 हे आपल्याला या ठिकाणी प्राप्त होते। म्हणजेच बेत्रिक 6 बे 1 बे 2 4 बेत्रिक 6 आणि 3 गुणिले 3चा गुणाकार 9 येतो। अशा प्रकारे मोठ्या त्रिकोणाचा संगत पाया किती असेल, 9 सेंटीमीटर असेल, असं आपल्याला हे अतिशय सोपं उदाहरण आपण या ठिकाणी बघितलेलं आहे। लगेच आपण चौथा प्रश्न बघूयात। तर प्रश्न चौथा काय म्हणते बघा, आकृतीमध्ये इथं आकृती दाखवली बाजूला, आकृतीमध्ये कोन ABC बरोबर आहे कोन DCB। ABC म्हणजे हा कोन ABC आणि हा DCB हे दोनही कोन कसे आहेत, समान आहेत आणि दोघांचंही माप किती आहे मुलांनो, 90 अंश सांगितलेलं आहे। आणि यामध्ये AB जो आहे AB 6 सेंटीमीटर 6 सांगितलंय आणि DC 8 सांगितलंय, तर एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण DCB बरोबर किती आपल्याला काढायचं आहे। म्हणजेच पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ छेद दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ यांचं आपल्याला गुणोत्तर या ठिकाणी काढायचं आहे मुलांनो। मग आपल्याला या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, तर ABC आणि DCB या दोन त्रिकोणामध्ये आपण जर बघितलं तर BC हा काय आहे मुलांनो, या दोन्ही त्रिकोणांचा पाया आहे। मग आकृती त्रिकोण ABC व त्रिकोण DCB मध्ये रेख BC जो आहे हा रेख BC हा दोन्ही त्रिकोणांचा समान पाया आहे, एकच पाया आहे। मग या दोन्ही त्रिकोणांचा पाया समान असल्यामुळं या दोन त्रिकोणांचे म्हणजे हा त्रिकोण ABC आणि त्रिकोण DCB या दोन्ही त्रिकोणांचे क्षेत्रफळे हे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतील, हा गुणधर्म आपण पूर्वीच्या उदाहरणामध्ये जो बघितला तोच गुणधर्म या ठिकाणी आहे। त्रिकोण ABC व त्रिकोण DCB ची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंची म्हणजे यांची उंची जी आहे त्या संगत उंचीच्या प्रमाणात असतील। म्हणून एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण DCB ABC छेद DCB जे आपल्याला विचारले ते बरोबर आहे संगत उंची। मग पहिल्या त्रिकोणाची उंची काय मुलांना, तर AB आहे आणि दुसऱ्या त्रिकोणाची उंची काय आहे, तर DC आहे या ठिकाणी DC। मग AB छेद DC ABचं आणि DCचं माप आपल्याला सांगितलेलं आहे 6 छेद 8 आणि याला 6ला आणि 8ला संक्षिप्त रूप घेऊन दिलं बेत्रिक 6 बेचोक 8। तर अशा प्रकारे एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण DCB बरोबर आहे 3 छेद 4 हे आपल्याला उत्तर प्राप्त होतं। अतिशय सोपा प्रश्न आपण या ठिकाणी बघितलेला आहे। यानंतर लगेच पुढचा पाचवा प्रश्न बघूयात। आकृतीमध्ये PM बरोबर 10 सेंटीमीटर, हे बघा PM सांगितले 10 सेंटीमीटर आणि एरिया ऑफ त्रिकोण PQS त्रिकोण PQS हा जो वरचा त्रिकोण आहे PQS या त्रिकोण PQSचं क्षेत्रफळ सांगितलेलं आहे 100 चौरस सेंटीमीटर आणि एरिया ऑफ त्रिकोण QRS हा जो खालचा त्रिकोण आहे QRS याचं क्षेत्रफळ सांगितलेलं आहे 110 चौरस सेंटीमीटर। तर NR आपल्याला काढायचं आहे।
बघा मुलांनो, एनआर काढायचा आहे आणि आपल्याला दिलेला आहे पीएम. मग आपण जर बघितलं तर त्रिकोण PQS आणि त्रिकोण आपल्याला QRS या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे दिलेली आहेत आणि आपल्याला गुणधर्म कोणता वापरायचा मग मुलांनो, तर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे प्रमेय वापरायचे. मग दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा प्रमेय काय म्हणते, दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळ हे त्यांच्या संगत पाया आणि संगत उंचीच्या प्रमाणात असते. परंतु या ठिकाणी या दोन्ही त्रिकोणांचा पाया कसा आहे मुलांनो, तर परत एकदा समान पाया आहे. त्रिकोण PQS आणि त्रिकोण QRS या दोन्ही त्रिकोणामध्ये हा QS जो आहे, रेखक QS हा काय आहे, सामायिक पाया आहे. या PQSचाही तोच पाया आहे आणि QRSचाही पाया तोच आहे. म्हणून या दोन्ही त्रिकोणांचा पाया कसा झाला, परत एकदा सामायिक पाया झालेला आहे. म्हणून त्रिकोण PQS आणि त्रिकोण QRS या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणामध्ये असतात. मग यांची संगत उंची काय बाबा, तर पहिल्या त्रिकोणाची उंची काय आहे बघा मुलांना, या ठिकाणी पीएम ही त्या पहिल्या त्रिकोणाची उंची आहे. कोणत्या, त्रिकोण PQS ची. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण PQS छेद एरिया ऑफ त्रिकोण QRS बरोबर आहे पीएम. आणि खालच्या त्रिकोणाची उंची काय मुलांनो, एनआर म्हणा किंवा त्याला आर्यन म्हणा. ही अशा प्रकारची ही पहिल्या त्रिकोणाची उंची पीएम आणि दुसऱ्या त्रिकोणाची उंची आर्यन आपण या ठिकाणी लिहिली, पीएम छेद आर्यन. मग पहिल्या त्रिकोणाचं म्हणजेच PQSचं क्षेत्रफळ आपल्याला सांगितलेलं आहे 100 आणि त्रिकोण QRSचं क्षेत्रफळ सांगितलेलं आहे 110 आणि पीएमचं माप दिलं आहे 10 आणि आर्यनचं माप आपल्याला काढायचं आहे. आर्यन म्हणा किंवा एनआर म्हणा. मग आर्यनलाच आपण एनआर असं म्हणू शकतो. म्हणून एनआर बरोबर आहे. आता हा आर्यन इकडे 100च्या गुणाकारात गेला आणि 110 कुठे आला, 10च्या गुणाकारामध्ये, म्हणजे 10 गुणिले 110 आणि हा 100 परत इकडं या भागाकारामध्ये आला, म्हणजेच 10 गुणिले 110 छेद 100. हे केल्यानंतर आपल्याला हे शून्य इकडचे दोन्ही शून्य कटतात आणि हे शून्य सुद्धा कटतात, म्हणजेच 11 गुणिले 110 म्हणजेच एनआर बरोबर 11 सेंटीमीटर अशा प्रकारे आपल्याला प्राप्त झालेले आहे. अतिशय सोपे असे आपले प्रश्न 3रा, 4था व 5वा आपण या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये पुढील प्रश्न बघूयात. धन्यवाद.